मी पूनम लाहोटी, मोटिवेशनल स्पीकर. आपल्या आयुष्यामध्ये कोणतंही काम करत असताना त्या कामामध्ये सातत्य खूप महत्त्वाचं आहे आणि जर आपण सातत्याने काम करत राहिलो तर त्या कामामध्ये आपल्याला यश हे नक्कीच मिळतं. याचंच एक छोटंसं स्पष्टीकरण देत आहे मी. एक मुलगा असतो, हा मुलगा दरवर्षी नापास होतो. या मुलाला सगळेजण मतिमंद म्हणून चिडवतात, कारण गेल्या 4-5 वर्षापासून हा मुलगा एकाच वर्गामध्ये शिकत होता. त्यामुळे त्याला सगळेजण मतिमंद म्हणून ओळखत होते. यावर्षी मात्र या मुलाला सांगण्यात आले होते की तू जर यावर्षीच्या परीक्षेत पास झालास तर तुला शाळेत ठेवलं जाईल आणि तू जर नापास झाला तर मात्र या वर्षी तुला शाळेतून काढण्यात येईल. आणि दरवर्षीप्रमाणे निकाल लागला. या वर्षी सुद्धा हा मुलगा नापास झाला होता. आता या मुलाने विचार केला की मी नापास झालोय हे घरी कळाल्यानंतर कदाचित आपल्याला घराबाहेर काढण्यात येईल. गेल्यानंतर सगळे रागवतील आणि कदाचित मारतील सुद्धा. माझे बाबा सुद्धा मला मारतील या भीतीने तो घरीच जात नाही. आता तो गावाच्या बाहेरच्या दिशेने जाऊ लागला. चालता त्याची नजर एका विहिरीवर पडली. तो विहिरीजवळ गेला आणि त्या विहिरीजवळ गेल्यानंतर त्याला असे दिसले की विहिरीला पाणी शेंदण्यासाठी जी दोरी बांधलेली आहे त्या दोरीच्या जवळ जो दगड आहे त्या दगडाला मात्र खाचा पडलेल्या आहेत. आणि ह्या खाचा का पडलेल्या असाव्या त्याला कारण लक्षात येत नव्हते. आणि म्हणून त्याने आजूबाजूला पाहिले की कोणी आपल्याला जर दिसेल तर आपण त्यांना प्रश्न विचारू की ह्या दगडाला खाचा कशा काय पडल्या. त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा शेतामध्येच काम करणारा एक माणूस त्याला दिसला. तो त्या माणसाजवळ गेला आणि त्याने त्या माणसाला विचारले, विहिरीला पाणी शेंदण्यासाठी जी दोरी आहे त्या दोरीजवळ जो दगड आहे त्या दगडाला खाचा का पडल्या. तेव्हा तो माणूस त्याला म्हणतो, अरे वेड्या, तुला एवढं पण कळत नाही. वारंवार ती विहिरीमध्ये दोरी सोडण्यात येते आणि त्या दोरीला ओढून त्याला खेचून पाणी शेंदण्यात येते आणि वारंवार ती दोरी त्या दगडाला लागते म्हणून त्या दगडाला खाचा पडलेल्या आहेत. त्या माणसाचे हे उत्तर ऐकून तो मुलगा विचारात पडला. त्याने विचार केला, जर ही साधी दोरी त्या साध्या दोरीसारखी निर्जीव वस्तू त्या दगडाला वारंवार लागते आणि हा दगड सुद्धा निर्जीव, दोरी सुद्धा निर्जीव, तरी पण त्या घर्षणाने त्या दगडाला खाचा पडतात, तर मग मी माझ्या आयुष्यामध्ये अभ्यास करून सुद्धा का नापास झालो असेल, असे हा मुलगा विचार करत राहतो. आणि काही वेळानंतर त्याच्या लक्षात येतं की मी शाळेत तर जात होतो, मी वर्गात गुरुजी जे सांगत होते ते मी ऐकत होतो, परंतु मी घरी आल्यानंतर अभ्यास केला नाही. मी घरी आल्यानंतर पुन्हा कोणते प्रश्न होते ते पाहिले नाही, त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला नाही. एवढेच काय, वर्गात जे शिकवले होते त्याचा विचार सुद्धा मी पुन्हा केला नाही. आणि त्याला त्याची चूक लक्षात येईल आणि या मुलाने ठरवलं की मी पुन्हा शाळेत जाईन आणि या वर्षी मात्र मी चांगल्या गुणांनी पास होण्याची खात्री माझ्या शिक्षकांना देईल आणि मी शाळेमध्ये जे शिकवले त्याचा पूर्ण अभ्यास घरी जाऊन पुन्हा करणार, असे त्याने ठरवले. तो शाळेत जातो, त्याच्या शिक्षकांना खात्री पटवून देतो की यावर्षी मला माझी चूक लक्षात आली आहे आणि माझी चूक सुधारण्याचा मला प्रयत्न करायचा आहे. या मुलाच्या बोलण्यामध्ये त्याच्या सरांना, त्याच्या शिक्षकांना कुठेतरी अभ्यास न केल्याचा पश्चाताप दिसून आला, म्हणून त्याला शेवटची संधी देण्याचे ठरवले. आता यावर्षी हा मुलगा अभ्यास करू लागला. अभ्यास केल्यानंतर तो प्रश्नांची उत्तरे शोधू लागला. जिथे त्याला ज्या गोष्टी कळत नव्हत्या, ज्या गोष्टी त्याला समजत नव्हत्या, त्या वारंवार त्याचे प्रश्न आणि त्याचे उत्तर शोधण्याचा मात्र हा प्रयत्न करू लागला. म्हणजेच हा मुलगा सातत्याने अभ्यास करू लागला. याचं हे सातत्य एक दिवसासाठी नव्हतं, तर पूर्ण वर्षभरासाठी त्याने सातत्याने प्रयत्न केले. पाहता पाहता त्याच्या परीक्षा झाल्या आणि जेव्हा निकालाची वेळ आली तर या वर्षी हा मुलगा खूप छान गुणांनी पास झाला होता. म्हणजेच काय, सांगण्याचे तात्पर्य एवढेच
की आपल्या आयुष्यामध्ये चुका घडत जातात. कधी कधी चुका कळत न कळतपणे आपल्या हातातून घडतात, परंतु जेव्हा चूक लक्षात येते तेव्हा त्या चुकीची सुधारणा करून त्यानंतर सातत्याने आणि मेहनतीने जर काम केलं तर यश प्राप्ती नक्कीच होते.